जादूची बुटी व मूर्ख पंडित. एका गावात एक खूपच महान पंडित राहायचा. तो खूपच ज्ञानी होता. तो एका झाडाखाली दुर्गा मातेची आराधना करत होता. पंडिताची आराधना बघून दुर्गा माता पंडितासमोर चक्क प्रकटच झाली. डोळे उघडा पंडितजी, मी तुमच्या स्तुतीने खूपच प्रसन्न झाली आहे. मागा, तुम्हाला काय हवं आहे ते मागा पंडितजी. मी तुम्हाला एक वरदान देऊ शकते. बोला पंडितजी, तुम्हाला काय हवंय? दुर्गा माता, तुम्ही मला संजीवनी बुटीचं वरदान द्या. तथास्तु. हे घ्या पंडितजी, ही संजीवनी बुटी आहे. या बुटीचा असा परिणाम होईल की कोणत्याही मृत व्यक्ती किंवा जीवावर याचा रस टाकताच ती व्यक्ती किंवा तो जीव जीवित होऊन जाईल. या बुटीच्या रसामुळे तो जीव अजूनच जास्त ताकदवान होईल. मात्र लक्षात ठेवा, ही बुटी कधी वाळणार नाही. यातील रस कधीच संपणार नाही. तुम्हाला हवं तेवढ्या लोकांची तुम्ही मदत करू शकता. आणि वरदान देऊन दुर्गा माता तिथून निघून गेल्या. बुटी मिळाल्याने पंडितजी खूपच खुश झाले आणि बुटी घेऊन ते आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागले. या बुटीच्या शक्तीने मी मृत्यूवर विजय प्राप्त करू शकेन. संपूर्ण गावात एकही घर आता मृत्यूमुळे दुःखी होणार नाही. सगळीकडे माझीच चर्चा असेल आणि दूर दूर पर्यंत माझं नाव होईल. कोणी सांगावं, उद्या मी गावाचा प्रमुख देखील बनू शकेन. तेवढ्यात पंडिताच्या मनात विचार आला, देवी मातेने माझ्यासोबत थट्टा तर केली नाही ना? ही नक्की संजीवनी बुटी आहे कशावरून? मला काहीतरी केलं पाहिजे. असं करतो की मी एखाद्या मृत प्राण्यावर किंवा एखाद्या मृत माणसावर याचा प्रयोग करून बघतो. मी हे बघेन की तो जिवंत होतो की नाही. तेवढ्यात पंडिताची नजर जंगलात पडलेल्या एका सिंहावर पडली. मी या संजीवनी बुटीचा या सिंहावर प्रयोग करून बघितला तर बघतो की हा जिवंत होतो किंवा नाही. पुढचा मागचा विचार न करता पंडिताने संजीवनी बुटीच्या पानांना रगडायला सुरुवात केली. संजीवनीचे काही थेंब सिंहावर पडले व सिंह जिवंत झाला. त्याला जीवनदान मिळालं होतं. मात्र आता तो अधिकच शक्तिशाली झाला होता आणि त्याला जोराची भूकही लागली होती. सिंह जोर जोरात डरकाळ्या फोडू लागला. अरे वा, ही संजीवनी तर अगदी खरी खुरी आहे. आता मी याचा प्रयोग कोणावरही करू शकतो. सिंह जोर जोरात डरकाळ्या फोडू लागला कारण त्याला खूपच जास्त भूक लागली होती. ओहो हो, हे मी काय केलं? मी तर एका सिंहाला जिवंत केलं आणि हा तर खूपच भुकेला दिसतो आहे. आता तर इथून पळ काढण्यातच माझं भलं आहे. अरे पळा, अरे वाचवा, अरे कोणीतरी वाचवा, अरे वाचवा, अरे वाचवा कोणीतरी. पंडित जोर जोरात धावू लागला व सिंह त्याचा पाठलाग करू लागला. मात्र सिंहापासून वाचणं अशक्यच होतं आणि म्हणूनच सिंहाने पंडितची शिकार केली आणि स्वतःचं पोट भरलं. If you enjoyed this story, please like and subscribe our channel and press the bell icon to get future updates. And don't forget to comment.